सो हॅलो गाईज, कशा आज आपण इतिहासाची साधने हा चॅप्टर बघणार आहे. तर इतिहासाची साधने, इतिहासामध्ये काय असते, इतिहासाची कोणती साधने आहे, कशी असते व या धड्यामध्ये काय दिलेलं आहे, हे नोट्स आहे. बुकमधलं इतिहासचा आपण करणार आहे. तर बघा, इतिहासाची साधने. तर इतिहासाच्या साधनामध्ये तरी नोट्स आहे, ठीक आहे. तर इतिहासाच्या साधनामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने पहिल्याच टॉपिकला दिलेली आहे. तर आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणती असतात, आपल्याला 3 शिकवलेले आहे. म्हणजे इतिहासाची साधने किती आहे, 7पर्यंत आपल्याला 3 साधने शिकवलेली आहे: भौतिक, मौखिक आणि लिखित. भौतिक, मौखिक आणि लिखित. पण याच्या व्यतिरिक्त अजून एक ॲड होते नवीन, हे मध्ययुगीन आणि प्राचीन जो होतं भौतिक, लिखित आणि मौखिक. भौतिक, मौखिक, लिखित. पण आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक अजून एक टॉपिक ॲड झालेला आहे: दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य साधनामध्येच अजून 3 प्रकार पडतात: दृक साधने, श्राव्य साधने आणि दृकश्राव्य साधने. तर आपण जर समजा तुम्हाला कोणी विचारलं आधुनिक भारताच्या इतिहासाची किती साधने आहेत, तर तुम्ही ॲन्सर द्या. आधुनिक भारताच्या इतिहासाची 4 साधने आहेत: भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने आणि दृकश्राव्य साधने. तर या 4 टाईपमधून, 4 टॉपिकमधून पहिला टॉपिक आहे भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजे वास्तू, नाणी, पुतळे. वास्तू, नाणी, पुतळे. मौखिक साधने म्हणजे काय? लोकगीते, लोककथा, प्रसंग वर्णन, पोवाडे, ओव्या, स्फूर्तिगीते, मुलाखती. म्हणजे मौखिक साधने म्हणजे मुखाने बोलणे, म्हणजे तोंडाने बोलणे. म्हणजे समजा कोणची स्टोरी आहे, ते एका माणसाने दुसऱ्या माणसाला सांगितलं, दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला चौथ्याला, म्हणजे ते मौखिक साधन झालं. भौतिक साधन म्हणजे आधुनिक भारताचे, म्हणजे समजा कुठे सांगितलं आहे वा कुठे लिहिलं आहे, म्हणजे एक कोणची वस्तू समजा हा पेन आहे. हा पेन समजा ब्रिटिश काळातला आहे. हा पेन ब्रिटिश काळातला असा एक इथं असा ठेवलेला आहे, तर हे भौतिक साधन झालं. असं म्हणजे वास्तू, नाणी पण असते, सोन्याची नाणी, तांब्याची नाणी आणि पुतळे पण असते, शिवाजी महाराजांचे पुतळे असे. तसंच लिखित साधन म्हणजे काय? पत्रव्यवहार, म्हणजे जे आपण लिहितो. म्हणजे समजा धम्मलिपी आहे का, याच्यावर लिहिली आहे, दगडावर लिहिलेली आहे. तो दगड काय झाला, तो दगड भौतिक साधन झाला. तो दगड जुन्या काळापासून, पण त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते लिखित साधन झालं. तसंच दृकश्राव्य साधने पहिले हे सांगून देतो. पत्रव्यवहार येते, नियतकालिके येते, वृत्तपत्रे येते, पुस्तके येते, परदेशी व्यक्तींनी केलेली नोंदी हे सुद्धा येते. जसं समजा आता भौतिक साधनामध्ये जर आपण गेलो तर इथे ब्रिटिश ईस्ट कंपनी आहे. त्या ब्रिटिश ईस्ट कंपनी ब्रिटिशांनी बांधली आहे, म्हणजे ते पहिलेपासून आहे. ते झाले भौतिक साधन. जर समजा त्या एक हे आहे, त्याच्यावर काही लिहिलेलं आहे, तेव्हा 1 मिनिट कॉल आहे. कॉल आलं नंतर दृकश्राव्य साधने म्हणजे आधुनिक काळात आधुनिक तंत्रज्ञानावर आगळा आविष्कार म्हणून एक दृकश्राव्य साधने तयार झाली आहे. पहिला दृकश्राव्यामधलं दृक साधने म्हणजे चित्रे, नकाशे. 1 मिनिट. दृकश्राव्य म्हणजे चित्रे, नकाशे. चित्रे समजा कोणचंही चित्र, आता समजा
यांनी चित्र काढलं होतं एक मोनालिसा. लिओनार्दो यांनी चित्र काढलं होतं एक मोनालिसा. त्या मोनालिसा चित्रामध्ये ते काय झाले चित्र झालं, ते काय झाले दृक साधने झाले. जसं नकाशा, भारताचा नकाशा. जर समजा शिवाजी महाराजांनी भारताचा नकाशा काढला, शिवाजी महाराजांनी किंवा ब्रिटिशांनी तो भारताचा नकाशा काढला किंवा आपण काढला, पण ते आधुनिक तंत्रज्ञानावर झालं ना. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे प्राचीन काळ होता, एक प्राचीन काळ होता आणि एक मध्ययुगीन काळ होता. मध्ययुगीन काळ, प्राचीन काळ असे जे काळ होते ते आधुनिक काळाच्या नंतर झाले. आता काय चालू आहे, आता आधुनिक काळ चालू आहे. आधुनिक काळ त्याच्यात दृकश्राव्य येते. म्हणजे चित्र आपण जर समजा आपण कोणतं घराचं चित्र काढलं असं, म्हणजे असे चार असा एक डब्बा काढला, त्याच्यावर ट्रायंगल टाकला, दरवाजा टाकला, 2 खिडक्या टाकली, खिडकी ठेवून दिले, त्याला म्हणजेच होते चित्रे. ते आधुनिक झालं. तसंच नकाशे म्हणजे भारताचा नकाशा, घराचा नकाशा, कशाचा नकाशा म्हणजे होते नकाशे. आलेख आणि तक्ते म्हणजे एक मिनिट, तक्ते. नंतर श्राव्य साधन, रेडिओ कोणाच्या घरी असेल, कोणाच्या घरी आहे रेडिओ? ठीक आहे. तर रेडिओ खूप जणांच्या घरी बंद नाही बरं, चालू रेडिओ पण असेल. रेकॉर्ड एक मिनिट. दूधला तर पाणी नाही टाकलं, स्वतः सांगून राहिला. ठीक आहे. तर एक कुठे गेला, ठीक आहे. ओके. नंतर आहे चालू हे टेप रेकॉर्ड म्हणजे ते माहिती रोल होता. रोल जे पिक्चर दाखवत होते, त्याच्यात जुन्या काळात पिक्चर दाखवत होते. असा रोल होता एक, त्याच्यावर पिक्चर काढ, मग ते पिक्चर जाणार, मग ते उजेडात येईल, मग ते उजेडात आल्यावर तिकडे जाणार. ठीक आहे, उजेड झाल्यावर तिकडे जाणार. ठीक आहे. नंतर दृक श्राव्य साधने. दृक एक अलग आहे, श्राव्य हे पण अलग आहे, आणि दृक श्राव्य हे अलग आहे पण ते सेम आहे. ठीक आहे, सेम आहे. त्याच्यानंतर दूरदर्शन, चित्रपट, इंटरनेट. दूरदर्शन म्हणजे टीव्ही. ही जी टीव्ही आहे जिच्यावर मी शिकवत आहे ते दूरदर्शन झालं, ते दृकश्राव्य झालं. तर चित्रपट म्हणजे टीव्हीवर जे चित्रपट दाखवते, मूवी, थिएटर, ते होते. एक मिनिट. चित्रपट दाखवते ते थिएटर. आणि इंटरनेट म्हणजे जे तुम्ही ज्याच्यात व्हिडिओ बघतात, त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतात, इंटरनेट तर पाहिजे ना व्हिडिओ बघण्यासाठी, ते इंटरनेट. तसंच दुसरं म्हणजे याच्यानंतर काय आहे ते एक हे राहिलं होतं, मुलाखती झालं होते. ठीक आहे. नंतर येते भौतिक साधनं. इथं भौतिक साधनानंतर लिखित साधनानंतर दृकश्राव्य साधनानंतर शाळेत साधनानंतर असे येणार. त्याला आपण 1 किंवा 2 पार्टमध्ये डिवाइड करूया. जिथे जिथे मी अशी अंडरलाईन केली आहे, त्या पेन्सिल अंडरलाईन केली, PDF बनवली याची, PPT बनवली आहे. भौतिक साधने
भौतिक साधनामध्ये इमारती व वस्तू, याच्यात बघा इथे काय राहते वस्तू, वस्तू आणि याच्यात इमारती राहायला असेल पण ते येते इमारती व वस्तू. ब्रिटिश सत्ताधीश आणि भारतीय संस्थानिक यांनी राजकारभाराचा कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो. म्हणजे ब्रिटिश सत्ताधीश आणि भारतीय संस्थानिक हे जे दोन होते त्यांनी यांचा राजकारभार कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड म्हणजेच यांचा जो कालखंड आहे यालाच आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड असा मानला जातो, म्हणजे असा मानतात. नंतर या काळात विविध इमारती, फुले, रस्ते, पाणपोया, कारंजी आणि यांची उभारणी झाली. म्हणजे आधुनिक काळात ठीक आहे. या काळात फुले म्हणजे ते पूल जेव्हा गाड्या जातात त्याच्या खालून पण गाड्या जातात, वरतून पण गाड्या जातात. ते बोल रस्ते समजते ना. त्यानंतर पानपोया, नंतर कारंजी. मला खूप साऱ्या जणांचे कमेंट्स आले आहेत, कारंजी म्हणजे काय. तर कारंजी म्हणजे ते एक मिनिट, ठीक आहे ना. कारंजी म्हणजे फ्लावर पॉट नाही. जर समजा तुम्ही कोणत्या जागी गेले असेल, मॉलमध्ये गेले असेल, कुठे पण गेले असेल, त्याच्यातून एक पाणी निघते. म्हणजे असं पाणी निघते, असं स्टॅच्यू राहते. समजा असं स्टॅच्यू राहते, कोणचं डॉल्फिनचं स्टॅच्यू राहते, कोणतं कसं स्टॅच्यू राहते, कोणचं पण स्टॅच्यू राहते, त्याच्यातून पाणी निघते. अंदरून पाणी वळते आणि इथून पाणी सोडते, त्याला कारंजी असे म्हणतात. कारंजी हे जे आहे आधुनिक भारताच्या कालखंडात उभारणी झाली आहे, त्यांची उभारणी झाली. नंतर इमारतीमध्ये ब्रिटिशांच्या कामकाजाची कार्यालय. इमारतीमध्ये काय आहे ते ब्रिटिशांचे कामकाजाची कार्यालय. म्हणजे समजा ऑफिस, समजा जर मी ऑफिसला जातो, ऑफिस म्हणजे मी समजा एक ब्रिटिश आहे, मी ऑफिसला जातो. मी ऑफिसला गेल्यानंतर सगळं झालं. आता समजा सगळं झालं, ब्रिटिश सत्ताधीश गेले, सगळं गेलं, मी पण गेलो. पण ते जे ऑफिस ज्यांचं ते तिथंच आहे, म्हणजे ते कार्यालय. आता मग कार्यालय चालू असेल. नंतर संस्थानिकांचे राजवाडे म्हणजे मोठे महल हे. नंतर नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, म्हणजे मोठे नेते, प्राईम मिनिस्टर, राष्ट्रपती, प्रधानमंत्री असे यांची निवासस्थाने. आणि क्रांतिकारांची निवासस्थाने म्हणजे गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, गौतम बुद्ध, क्रांती समजा अजून खूप सारे क्रांतिवीर, समजा लोकमान्य टिळक, अजून तुम्हाला याच्यात आठव्या का कितीतरी चॅप्टरमध्ये आहे. लोकमान्य टिळक झाले, अजून स्वामी दयानंद, विठ्ठल महर्षी आहे. असे खूप प्रकारचे किल्ले, तुरुंग. किल्ले म्हणजे शिवाजी महाराजांचे किल्ले, अकबरचे किल्ले, शहाजहानचे किल्ले, असे किल्ले. रायगड, प्रतापगड असे किल्ले. तुरुंग म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तुरुंग असते. तुरुंग यांचे समावेश आहे इमारतीमध्ये. या सर्वांचा काय समावेश आहे. यानंतर स्वातंत्र्यप्राप्ती आधी म्हणतात, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणतात. यातील काही वस्तू आणि राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केले आहे. म्हणजे
स्वातंत्र्य प्राप्तीनं जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर काही वस्तूंना काही स्मारकांना राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय वस्तू काहीतरी दर्जा मिळाला आहे, राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. म्हणजे ते घोषित केलं आहे कधी? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. त्या साधनांना म्हणजे त्याच फुले, रस्ते, पानपोळ्या, कारंजे समजा असे इत्यादी काही समजा हा पेन आहे. हा पेन राष्ट्रीय स्मारक म्हणून केला आहे कारण या राष्ट्राशी संबंधित आहे ना, काय ना याच्यामुळे काहीतरी झालेलं आहे, हे काहीतरी नवीन आहे, हे म्हणून राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केले आहे. नंतर काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात एक मिनिट. ठीक आहे. खोकला आला. नंतर कोणतं हे जवळ घोषित केले आहे. ठीक आहे. काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आली आहे. काही इमारतींमध्ये मोठ्या कंपनीमध्ये संग्रहालय, कशाचे संग्रहालय उभारलेले आहे, काही उभारलेलं आहे. हे काही पण ते इमारतीमध्ये उभारलेलं आहे. काही म्हणत सर्व नाही. नंतर या वस्तूंवर तत्कालीन इतिहास, स्थापत्य शास्त्र, वास्तुसंबंधी शास्त्र, आर्टिस्टरी व आर्थिक सुबत्ता यांची माहिती मिळते. म्हणजे ठीक आहे. नंतर महत्त्वाचे वस्तू संग्रहालय बघू. ठीक आहे. महत्त्वाचे वस्तू संग्रहालयात प्राचीन वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध वस्तूंचे जतन केले आहे. वस्तू संग्रहालय म्हणजे जर समजा आपल्याला काही वस्तू मिळाली आहे, हे खूप जुन्या वर्षाचे काहीतरी अँटिक आहे, तिथे आपण जमा करतो. वस्तू संग्रहालय म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात लवकरात कमेंटमध्ये सांगा. काय रे आधी ठीक आहे. वस्तू संग्रहालय काय म्हणतात लवकरात लवकर सांगा. कमेंटमध्ये खूप जणांचे आलेले आहेत. ठीक आहे. वस्तू संग्रहालय इंग्लिशमध्ये म्हणतात म्युझियम मध्ये प्राचीन वस्तू, तेच ना प्राचीन वस्तू, चित्रे असतात. मोनालिसा हे चित्र म्युझियम मध्ये जे लिओनार्दोनं रिअल म्हणजे त्याच्या हाताने चित्र काढून ठेवलेलं आहे, ते चित्र एखादी म्युझियम मध्ये असेल. संविधान एका म्युझियम मध्ये आहे का? म्युझियम मध्ये जायला लागतील. नंतर चित्रे, नंतर छायाचित्रे यासारखी विविध वस्तूंचे जतन केले आहे. नंतर आधुनिक काळात वास्तूतील संग्रहालय. इथं वस्तू होतं पण इथं काय वास्तू आहे. नंतर अंदमान येथील सेल्युलर जेल वास्तू आहे. हे एक वास्तू आहे. नंतर अंदमान सेल्युलर जेल हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. नंतर मुंबई येथे मणिभवन,
वर्धा येथे सेवाग्राम आश्रम, पुणे येथील आगा खान पॅलेस, हे महात्मा गांधीचं काही ना काही तिथं ठेवलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर तिथे एक ते जेलमध्ये होते. इथे मुंबई येथे मणिभवन आश्रम मध्ये महात्मा गांधी होते. वर्धा येथे सेवाग्राम आश्रम मध्ये महात्मा गांधी होते. पुणे येथे आगा खान पॅलेस, जे आगा खान पॅलेस आहे तिथे पण कोण होते? महात्मा गांधी होते. कोण होते? महात्मा गांधी. नंतर नाही ते दिसत नाही वाटते. पुतळे आणि स्मारके. पुतळे आणि स्मारके इथं दिलं आहे का? पुतळे आणि स्मारके. पुतळे आणि स्मारके दोन तीन मी मनाची पण दिलेलं आहे, पण ते भौतिक साधनांमध्ये. पुतळे आणि स्मारके स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पहिले, आणि स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळण्याच्या नंतर काळात लढ्यात भाग घेणाऱ्या अनेक थोर व्यक्तींची पुतळे उभारली आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्यपूर्वी हे सगळं जे आहे, म्हणजे लढ्यात भाग घेणारे, म्हणजे त्यांनी काही ना काही केलं, लढे केलेले आहे, भारताविषयी काहीतरी केलेलं आहे, स्वातंत्र्य मिळवण्या व्यक्ती काहीतरी त्यांचं मत होतं, त्यांनी काही केलेलं आहे, त्यांची काय म्हणते, त्यांची या थोर व्यक्तींची पुतळे उभारलेली आहे. या थोर व्यक्तींची काही पुतळे उभारलेली आहे. सेकंड आहे, या पुतळ्याच्या दर्शनी भागात पाठीवर त्या व्यक्तींसंबंधी थोडक्यात सर्व माहिती लिहिलेले असलेले हे पुतळे इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. तुम्हाला समजलं असेल. हा एक दुसरा टॉपिक आहे, एवढा इम्पॉर्टंट आहे, समजण्यालायक पण इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन मध्ये येण्यालायक पण इम्पॉर्टंट आहे. पण याला तुम्ही IMP करून ठेवा. याला तुम्ही IMP करून ठेवा. त्याच्यानंतर पुतळ्याप्रमाणेच विविध घटनांच्या प्रित्यार्थ अनेक स्मारकेही उभारलेली आहेत. हा एवढं समजलं. आता याची उदाहरणं बघा. उदाहरण तुम्हाला पूर्ण समजून जाईल. फ्लोर फाउंड म्हणजेच हुतात्मा स्मारक. हुतात्मा स्मारक कुठे आहे? पटापट सांगा हुतात्मा स्मारक कुठे? खूप जणांचे कमेंट येतात. इथे लिहिलेलं आहे का? इथंच लिहिलेलं आहे का? मग हुतात्मा स्मारक कुठे? आता कोणीच नका पाठवू, मुंबईला आहे. पुतळे, नेक्स्ट टॉपिक, पुतळे व स्मारके यावरून त्या काळातील वास्तुकला, वास्तूंशी संबंधित घटना इत्यादींविषयी माहिती मिळते. पुतळे व स्मारके यावरून त्या काळातील वास्तूंशी संबंधित घटना इत्यादींविषयी माहिती मिळते. कशामुळे? पुतळे व स्मारकांमुळे. त्याच्यानंतर दुसरं आहे लिखित साधने. एक मिनिट, आपला हे झालं वाटते, भौतिक साधने झालं. आपल्याला लिखित साधने घेऊया. हे मागं पुढे झालेलं आहे. पहिले भौतिक साधने हा पेन यूज करायला झालं, दुसरे लिखित आणि तिसरे मौखिक येणार असं वाटते. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. नंतर भौतिक साधन झालं ना. आता लिखित साधने.
साधने म्हणजे काय पहिले सांगा. लिहितो नको कोण. लिखित साधने म्हणजे काय? लिखित साधने म्हणजे काय? पटकन सांगा. लाईट ऑन करू. एक मिनिट. ठीक आहे. लिखित साधने वृत्तपत्रे व नियतकालीन यावरून मिळणारी माहिती. पहिले तर तुम्ही सगळे लाईक करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. एवढं मी शिकवलं तर लाईक सबस्क्राईब तर करा. त्याच्यानंतर वृत्तपत्रे व नियतकालिके वृत्तपत्रे व नियतकालिके यावरून म्हणजे लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे नियतकालीन यावरून मिळणारे जे साहित्य आहे ते आहे पुढीलप्रमाणे बघूया. म्हणजे या ह्याच्यात बघूया. पहिला समकालीन घटनाविषयी माहिती मिळणे. वृत्तपत्र आणि नियतकालीनमुळे आपल्याला समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण वाचावयास मिळते. म्हणजे एखादा घटक आहे, कोणचा एखादा घटक आहे, टॉपिक आहे, याच्यावर विश्लेषण याचे विश्लेषण म्हणजे याचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो. याचं विश्लेषण म्हणजे त्या टॉपिकवर अजून माहिती. समजा हा पेन आहे, याचं टोकन म्हणजे याचा जो वरचा जो हा पार्ट आहे हा ब्लॅक आहे, व्हाईट आहे असं समजलं. पण याच्याविषयी अजून काही माहिती मिळणे म्हणजे एखाद्या घटनेची सखोल विश्लेषण वाचायला मिळते. एक कागद दिला त्याच्यावर वाचायला मिळते. त्याचे हे टॉपिक म्हणजे समजा आता हे टी व्ही आहे. आता हे टी व्ही आहे म्हणजे ज्याच्यावर मोबाईल आहे त्याच्यावर समजा तुम्हाला काहीतरी वाचायला मिळत आहे. म्हणजे मोबाईलची वैशिष्ट्य काय आहे, एखाद्या घटनेची म्हणजे एखाद्या घटनेची म्हणजे समजा एखाद्या मोबाईलची सखोल विश्लेषण वाचायला मिळते. म्हणजे त्याची खूप प्रकारे आपल्याला माहिती मिळू मिळते. नंतर विविध घटनांसंबंधी मान्यवर व तज्ज्ञ व्यक्तींची मतांतरे वाचायला मिळते. म्हणजे विविध घटक आहेत त्या घटनांसंबंधी मान्यवर म्हणजे खूप मोठे, तज्ज्ञ म्हणजे त्याच्यात एक्सपर्ट असणारे. समजा आता एक टीचर आहे तो खूप एक्सपर्ट आहे असं वाचलं. समजा हा प्रश्न आहे वृत्तपत्रे व यावर मिळणारी माहिती. डायरेक्ट सांगते 5. डायरेक्ट एक वेळा वाचलं डायरेक्ट सांगते. म्हणजेच तज्ज्ञ म्हणजे त्याच्यात एक्सपर्ट असणार, या विषयांबद्दल एक्सपर्ट असणार. याच्यापेक्षा अजून 4-5 माहिती अजून सांगून देऊ. म्हणजे याच्यात एक्सपर्ट असणारा म्हणजेच तज्ज्ञ. मान्यवर म्हणजे आपले मोठे आई वडील कोणी दुसरं त्यांना जर माहिती असेल त्याबद्दल परफेक्ट माहिती असेल, जराशी एक शब्द तरी माहिती असेल पण तो सांगितला तर मान्यवर म्हणजे काहीतरी सांगितलं मोठ्या माणसाने वाचायला मिळते. म्हणजे या व्यक्तीबद्दल वाचायला मिळते किंवा त्या व्यक्तीबद्दल वाचायला मिळते किंवा ते व्यक्ती काहीतरी सांगत आहे ते वाचायला मिळते आणि ते काही सांगत लिहायचं राहिलं. नंतर संपादकांची अग्रलेखकातील यांची मते वाचायास मिळते. ठीक आहे. नंतर 5 त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. लिखित साधनं समजा लिखित साधनं आहे. एका शिवाजी महाराजांनी एकाने वृत्तपत्रच काढलं. शिवाजी महाराजांनी एकानं वृत्तपत्र काढलं त्या वृत्तपत्रात लिहिलं की बा शिवाजी महाराज असे ते आजच्या राजकीय
आजच्या राजकीय याच्यात नरेंद्र मोदी हे झाला, नरेंद्र मोदींनी शपथ दिली, सामाजिक मध्ये हे झालं, आर्थिक मध्ये हे झालं, आपली संस्कृती खराब झाली, या घडामोडींची माहिती मिळते. म्हणजे असं काही ना काही जे आहे ते माहिती नाही. असं आहे का एक्झाम्पल दिलं फक्त तसं. नंतर ब झालं. नंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे कोणती कोणती होते? इथंच पाहू राहिले. कमेंट आहे की एक मिनिट देऊ राहिलो. कमेंट द्या पहिले, पटापट कमेंट द्या. दिसतं का तुम्हाला मागचं? दिसू द्या, पटापट कमेंट्स द्या. ठीक आहे. तर इथं सांगतो 5 वृत्तपत्रे. मला वाटली 5 वृत्तपत्रे मला सापडली कशी तरी दिमागात होती. नंतर ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका आणि केसरी एक फेमस आहे. हे फेमस आहे महाराष्ट्रात तर खूपच फेमस आहे. म्हणजे इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास फेमसच आहे. वृत्तपत्रे सांगा. केसरी, अमृत बाजार, दिनबंधू, कधी दिनबंधू असं नाही. पुढारी कोणी म्हणतो, पुढारी म्हणून टाकते. पुढारी कोणी कोणी लोकमती म्हणून टाकते, कोणी कोणी काहीच काही म्हणून टाकते. पण हे म्हणतातच म्हणते काय तर क काय 1 2 1 मिनिट. ठीक आहे. नंतर क स्वातंत्र्यपूर्व काळातील नियतकालिके. स्वातंत्र्यपूर्व काळातील आता नियतकालिके कोणते कोणते हे पण सांगू. खूप इम्पॉर्टंट नोट्स आहे बरं का. इम्पॉर्टंट नोट्स मध्ये हे जे आहे हे पेपर मध्ये येऊ शकते. याला ऍप्लाय करा. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे किती वृत्तपत्रे होते? 5 4 3 2 1 सॉरी 5 4 2 1 5 4 2 1. तुम्ही काय करायचं? 4 वाटते. एक केसरी, एक दिनबंधू, अमृत बाजार, पुढारी लोकमत. पाहिलं का असं असते का? इथे 1 2 3 4 5 दिले. सांगितले ज्ञानप्रकाश आहे, केसरी आहे, दिनबंधू, अमृत बाजार आहे. दुसरं काय कशाला हेच टाकून द्यायचं. 5 आहे. कोणते कोणते विचारले नाही? ज्ञानोदय आहे, ज्ञानप्रकाश आहे, केसरी आहे, दिनबंधू आहे, अमृत बाजार पत्रिका. आता ज्यादा पाठ झालं. नंतर क 1 मिनिट. ठीक आहे. नंतर स्वातंत्र्य काळातील नियतकालिके. पहिला निबंधमाला. माला हे मासिक आहे. मासिक हे मासिक आहे. आणि हे जे आहे कोण केलाय? विष्णू शास्त्री चिपळूणकर करत चॉकलेट. चला पटापट सांगा. विष्णू नाही 1 मिनिट. चला 1 मिनिट. एक क्वेश्चन विचारतो. आता चॉकलेट दिसलं तर चॉकलेट जर बरोबर दिलं तर मी खाईन, जर नाही दिलं तरी मीच खाईन. ठीक आहे. एखादा बड्डे आहे तर त्याने मला चॉकलेट दिली. नंतर सांगा आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने किती आहे? कोण पहिले देते? कोण देते पहिले? कोण देते? मी 1 मिनिट. तर ते कामवाले आली होती म्हणून ते आवाज येते जरासा. ठीक आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आन्सर कोणाचा झालाय? ठीक आहे. तर सर्वात पहिले आन्सर दिल्याबद्दल चॉकलेट पाठवतो. पाहिजे का? ₹1 ट्रान्सफर करून पाठवतो. चॉकलेट पाहिजे?
मजाक झालं. आता इथे नंतर निबंधमाला ही मासिका विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी म्हणजे लिहिलेली आहे. तर समजा कोणी जर तुम्हाला विचारलं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणती मासिका लिहिली? निबंधमाला. प्रभाकर कोणी लिहिलं? इथं दिसते. कमेंट कोणीच नका करू. तुमच्यासाठी एक हे पण टाकलाय. ते पहिले ते किती 13 प्रश्न दिलेले आहेत. 13 प्रश्न कोण सोडवते 13 प्रश्न? ठीक आहे. आता कमेंट नका करू. कोण चालू होतं? प्रभाकर हे साप्ताहिक होतं. हप्त्यातून एक म्हणजे साप्ताहिक. हप्त्यातून एक काय माहिती पण साप्ताहिक असं म्हणतात त्याला. भाऊ महाजन म्हणजे प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवाद या शतपत्रे प्रसिद्ध झाले. म्हणजे प्रभाकर या नियतकालिकेपासून भाऊ महाजन यांनी तर लिहिलं असते. भाऊ महाजननी प्रभाकर नियतकालिक लिहिलं. पण प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवाद यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली. दुसरं आहे मूकनायक कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मूकनायक काय होते? पाशिक होतं. काय ते? पाशिक. निबंधमाला जर विचारली तर मासिक नियतकालिक मध्ये मासिका दुसरी मासिक ना तिसरी मासिक असं नाही. नियतकालिकेमध्ये मासिक पण येते, साप्ताहिक पण येते, पाशिक पण येते, अजून इत्यादी म्हणजे काय अजून काहीतरी येते. नंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे कार्य. म्हणजे इथे ना नियतकालिके कोणते आहे, वृत्तपत्रे कोणते, पण यांचे कार्य काय होते ते या 5 टॉपिक मध्ये पूर्ण समजून जाणार. ठीक आहे. 1 2 3 लोकजागृती व लोक शिक्षण करणे. नियतकालिक समजा निबंध विष्णू शास्त्री चिपळूणकर प्रभाकर भाऊ महाजन यांनी लोकहितवादापासून समजा लोकहितवाद म्हणजे लोकजागृती केली. ते एक होते. लोक शिक्षण एखादा कोणता एक माणूस असेल त्यांना एक वृत्तपत्र टाकलं त्याच्यावर a+b+b+c=a² असं जर टाकलं नाही कोणी पण लोकशिक्षण असं म्हणजे लोकशिक्षण म्हणजे शिक्षणाचं महत्त्व असं तसं. म्हणजे इंग्रज म्हणजे ब्रिटिश सरकाराची धोरणे व त्यांची भारतावरील परिणाम दाखवून येते. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या सरकारने काय केलं, ब्रिटिशांनी भारतात काय केलं, ते कामावर आल्यामुळे आवाज खूप फरक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आम्ही तिला कामवाली नाही मग आम्ही तिला काकू म्हणतो. नंतर इंग्रज म्हणजे सरकारांची धोरणे व त्यांचे भारतावरील परिणाम दाखवून देणे. म्हणजे इंग्रजांनी काय केलं बा, इंग्रज कसे होते. एक मिनिट.
तर ठीक आहे. नंतर इंग्रज सरकारांची धोरणे व त्यांची भारतावरील परिणाम दाखवून दिले. इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांनी या माणसाला मारलं, एवढं मारलं रक्त निघून आलं. इंग्रजांनी मारलं, मग सरकारने इंग्रजांनी मारलं. कसं मारलं, काय केलं, कोणची घटना झाली, कसं झालं, ते त्या वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं आहे. नंतर तिसरं अंधश्रद्धा. अंधश्रद्धा कोणी काय म्हणते? अंधश्रद्धा. बाळा ते अंधश्रद्धा नाही आहे, ते अंधश्रद्धा आहे. श्रद्धा नाही आहे, ते काय ते अंधश्रद्धा आहे. श्रद्धा. नंतर रूढी परंपरा, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांवर टीका करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे. वृत्तपत्रामुळे, नियतकालिकेमुळे. आता हे जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक म्हणजे जे गरीब होते त्यांचा जो अत्याचार होत होता, म्हणजे एक दोन तीन लोकांवर, काही लोकांवर पहिल्याच्या काळी ते लोक त्या लोकांवर काहीच्या काही आरोप टाकत होते, काहीच्या काही नियम लावत होते. म्हणजे एक सती प्रथा म्हणजे काय? आता समजा एक माणूस आहे, 1 मिनिट. सती प्रथा म्हणजे जर एका बाईचा नवरा मेला तर त्या बाईला डायरेक्ट त्या आगीमध्ये बसवतात. तशी ती प्रथा बंद झाली. म्हणजे अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांवर टीका करून वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काही टेक्नॉलॉजी तिथे विकसित करा, म्हणजे अशी अंधश्रद्धा करू नका. नंतर भारतीय संस्कृतीवर व सामाजिक घटनांवर भाष्य करून प्रबोधन करणे. 5 पाश्चात्य विद्या होती, कला मूल्ये भारतीय लोकांपर्यंत नेणे हे वृत्तपत्रे आणि नियतकालिकेचं काम होतं. ठीक आहे. तर नंतर नंतर झालं. नंतर 4. ठीक आहे. तर आपण मौखिक साधनामध्ये ब्रेक घेऊ. ठीक आहे. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे व नियतकालिके. डॉक्टर बाबासाहेब आणि वृत्तपत्रे नियतकालिके. पहिलं, जानेवारी 1920 मध्ये मूकनायक या नावाचे पाक्षिक सुरू केले. 2 मिनिटं. जानेवारी मध्ये 1920 मध्ये मूकनायक या नावाचे पाक्षिक सुरू केले. म्हणजे हे इथं कुठे गेलं? हे इथे दिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक सुरू केले. तसंच एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत. तुम्हाला क्वेश्चन येते, मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक कधी सुरू केले? डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत कधी सुरू केले? जनता प्रबोधन कधी सुरू केले? ठीक आहे, हे विचारले जाते. नंतर एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत सुरू केले. ते बहिष्कृत नाही आहे, ते बहिष्कृत आहे. काय बहिष्कृत? हे पत्र सुरू केले वृत्तपत्रे, म्हणजे वृत्तपत्रे कसं आहे? पत्र सुरू केले. जनता व प्रबोधन भारत ही वृत्तपत्रे चालवली. जनता व प्रबोधन भारत हे पण एक वृत्तपत्रच आहे. म्हणजे चालवली म्हणजे वृत्तपत्रे होती. हे सर्व फक्त याच्यात दिलेलं नाही कधी चालू केली, वरती दिले असेल. नंतर सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करणे हा त्यांच्या वृत्तपत्र लेखनामागील हेतू होता. तो
हे करा, हे IMP करून ठेवा, कारण की प्रश्नामध्ये येऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रामागील हेतू कोणता होता? ठीक आहे. नंतर नकाशे व आराखडे हा लास्ट टॉपिक आहे. याच्यानंतर आपण ब्रेक घेऊ, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण करून देईल. नकाशे व आराखडे म्हणजे भारतातील विविध प्रांताचे आणि शहराचे शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशा तयार करण्याची ब्रिटिश सरकारने सर्वे ऑफ इंडिया हा स्वातंत्र्य विभाग स्थापन केला. म्हणजे एखाद्या भारताचा प्रांताचा, महाराष्ट्राचा, शहराचा, गावाचा आपण जिथं उभ्या म्हणजे गावाचा कोणत्या घराचा ग्राउंडचा असे एक्सेट्रा काही पण जे नकाशे आहे आता अवेलेबल आहे किंवा बनत आहे, त्याचं काम म्हणजे त्याचं सर्वेक्षण करून किंवा हेच आहे, हेच येणार, असा नकाशा आहे, याचा एरिया एवढा आहे, याचा नकाशा एवढ्या एरियामध्ये बनवा. तर असं जे आहे ब्रिटिश सरकारने ते सर्वे ऑफ इंडिया या कंपनीला दिले, सोबवले. म्हणजे सर्वे ऑफ इंडिया ह्या सर्वांचा नकाशा तयार करते. जर समजा पेपरमध्ये आलं नकाशा तयार करणारी कंपनी कोणती असा प्रश्न आला तर लिहायचं सर्वे ऑफ इंडिया, नाही आला तर काहीच नाही लिहायचं, तुमच्यापासून तसं स्पष्ट करायचं. नंतर नकाशावरून शहरांचे व त्या ठिकाणचे बदललेले स्वरूप अभ्यासता येते. म्हणजे समजा हे एक शहर आहे, हे एवढं एक शहर आहे, हा पेन नाही आहे पण समजून घ्या, हे एक शहर आहे. या शहरामध्ये एवढं जे आहे, हे एवढं जे होतं एवढं, एक मिनिट, हे ब्लॅक जे आहे हे नव्हतं, एवढं होतं. पण याच्यानंतर अजून हे ब्लॅक शहर म्हणजे छोटं शहर जे आहे ते या मोठ्या शहरामध्ये ॲड केलं, ते मोठं शहर झालं. ठीक आहे. या मोठ्या शहरात याचा जो अभ्यास आहे, म्हणजे याचा तर अभ्यास केलास, म्हणजे याचं काय येते, कसं येते, पण वरतून याचा अभ्यास करणे म्हणजे बदलते स्वरूप अभ्यासता येते. वस्तूंच्या आराखड्यांवरून स्थापत्यशास्त्र प्रगतीची माहिती मिळते. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. या आराखड्यावरून मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळते. ते समजलं असेल तर याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिकमध्ये मौखिक साधनानंतर दृकश्राव्यानंतर हे बघा 5th नंबरला दृक साधने, श्राव्य साधने, दृश्य साधने सगळं बघूया. आणि त्याच्यानंतर आपण हे MCQ चे जे क्वेश्चन आहे ते बघूया. तर थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. थँक्यू.